आपला पुढचा प्रश्न आहे, अश्रूंनी नदी भरली यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 विरोधाभास, पर्याय 4 यमक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती. प्रश्न आहे, संत नामदेव यांचा जन्म कोणत्या गावात झाला? पर्याय 1 देहू, पर्याय 2 आळंदी, पर्याय 3 पंढरपूर, पर्याय 4 नरसी. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरसी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? पर्याय 1 पु. ल. देशपांडे, 2 विंदा करंदीकर, 3 शांता शेळके, 4 बहिणाबाई चौधरी. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विंदा करंदीकर. हा प्रश्न आहे, संत रामदास स्वामींनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? पर्याय 1 ज्ञानेश्वरी, पर्याय 2 दासबोध, पर्याय 3 तुकाराम गाथा, पर्याय 4 अमृतानुभव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दासबोध. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी परीक्षेला बसले या वाक्याचा प्रयोग ओळखा. पर्याय 1 कर्तरी प्रयोग, पर्याय 2 कर्मणी प्रयोग, पर्याय 3 भावे प्रयोग, पर्याय 4 संधी प्रयोग. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे, मी पाहिले की तो खेळत आहे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 केवळ वाक्य, पर्याय 2 संयुक्त वाक्य, पर्याय 3 मिश्र वाक्य आणि पर्याय 4 आज्ञार्थक वाक्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. प्रश्न आहे, संत तुकारामांचे काव्य कोणत्या प्रकारात मोडते? पर्याय 1 गाथा, पर्याय 2 भारूड, पर्याय 3 अभंग आणि पर्याय 4 ओवी. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभंग. आपला पुढचा प्रश्न आहे, आपण कधी भेटणार या वाक्यात कोणते विरामचिन्ह आहे? पर्याय 1 पूर्णविराम, पर्याय 2 स्वल्पविराम, पर्याय 3 प्रश्नचिन्ह आणि पर्याय 4 अर्धविराम. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्नचिन्ह. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शब्द क्रियापद आहे? पर्याय 1 चालणे, पर्याय 2 सुंदर, पर्याय 3 झाड, पर्याय 4 लाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चालणे. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय 1 एकनाथी भागवत, पर्याय 2 हरिपाठ, पर्याय 3 अमृतानुभव, पर्याय 4 नामघोष. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एकनाथी भागवत. यथाशक्ती या शब्दाचा समास कोणता? पर्याय 1 अव्ययीभाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व.
आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययीभाव समास. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अक्षर महाप्राण नाही? पर्याय 1 ख, पर्याय 2 घ, पर्याय 3 झ, पर्याय 4 द. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द हे अक्षर महाप्राण नाही.